पितृपक्षामध्ये घरोघरी न चुकता बनवले जाणारे चटपटीत कढी आणि खमंग असे उडदाच्या डाळीचे वड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता वडे अजिबात तेलकट झालेले नाहीत। असे हे उडदाच्या डाळीचे वडे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात आणि चवीला एवढे खमंग आणि चटपटीत होतात ना की ज्यांना वडे अजिबात आवडत नाहीत ते सुद्धा हे वडे नक्कीच आवडीने खातील। आणि कढी बनवताना ही एक ट्रिक जर तुम्ही वापरलीत ना तर कढी अजिबात फुटणार नाही। पितृपक्ष म्हटलं की वडे आणि कढी ही आलीच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आधी आपण वडे बनवण्यासाठी डाळ भिजत ठेवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। तर इथे डाळीचं प्रमाण तुमच्या घरात जेवढे व्यक्ती आहेत ना त्यानुसार कमी जास्त करून घेतले तरी सुद्धा चालेल, कारण इथे परफेक्ट असं मेजरमेंट नाही आहे। तर ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि कमीत कमी 2 ते 3 तासांसाठी डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे। कढी आणि वड्यांसाठी आपण एक वाटण बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। नंतर 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता। तर इथे आपली हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा ठेचा तयार झालेला आहे। याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। हे वाटण किंवा हा ठेचा आपल्याला कढी आणि वडे दोन्हीसाठी लागणार आहे। तर याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। आज मी दह्याची कढी करणार आहे। तर त्यासाठी 1 वाटी थोडंसं आंबट असं दही घेतलेलं आहे। आणि दही घेताना शक्यतो ताजं दही घ्यायचं। आणि तुम्हाला जर दह्याची कढी करायची नसेल तर तुम्ही ताकाची सुद्धा करू शकता। तर त्यासाठी अर्धा ते 1 लिटर ताक वापरलं ना तरी सुद्धा चालेल, किंवा ताक किती आंबट आहे त्यानुसार ताकाचं प्रमाण कमी जास्त करायचं। नंतर त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पोहे खाण्याचा 1.5 ते पावणे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे। तर तुम्हाला कढी किती पातळ किंवा घट्ट हवी ना त्यानुसार बेसन पीठाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। नंतर मिक्सरला दही आणि बेसन पीठ छान अगदी 8 ते 10 सेकंद फिरवून एकजीव करून घ्यायचं आहे। तर याला मी एकजीव करून घेतलेलं आहे। या पद्धतीने ना थोडंसं लवकर होते, पण तुम्ही रवीने सुद्धा याला छान एकजीव करून घेऊ शकता। दुसरीकडे 2 ते 3 तासाने तुम्ही बघू शकता की उडदाची डाळ सुद्धा छान भिजलेली आहे। यामधलं शिल्लक राहिलेलं पाणी सर्व टाकून द्यायचं आहे आणि एखाद्या चाळणीवरती हे डाळ सर्व काढून घ्यायची आणि पाणी नितळण्यासाठी याला जवळपास अर्धा ते 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे। जेवढं जास्त यामधलं पाणी निघणार ना तेवढेच वडे आपले कमी तेलकट तयार होतील आणि वरून छान कुरकुरी सुद्धा तयार होतील। तर याला मी नितळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता आपण कढी बनवून घेऊ। तर कढी बनवण्यासाठी ना 1.5 पडी मी तेल घेतलेलं आहे। इथे मी जवळपास अर्धी पडी तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे, पण तुम्ही घेताना थोडंसं कमी घ्यायचं, यामुळे कढी अगदी एकसारखी दिसेल। तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी फुटल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं आणि आपण जे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेलं होतं ना तर त्यापैकी तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार ते वाटण टाकायचं आहे। आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण परतून घ्यायचं। नंतर यामध्ये अगदी थोडंसं हिंग टाकायचं आणि अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची आहे। याला सुद्धा अगदी 4-5 सेकंद फ्राय करून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं। आणि परतून झाल्यानंतर जे आपण दही आणि बेसन एकजीव करून घेतलेलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकायचं आणि लगेचच यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर ही कढी मला एकत्र केल्यानंतर थोडीशी घट्ट वाटत होती, तर यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती ना ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अशी सर्वात कमी आचेवरती कढी छान उकळून घेतली किंवा शिजवून घेतली ना तर ती अजिबात फुटत नाही। एक 4 ते 5 व्यक्तींसाठी जर कढी बनवायची असेल ना तर 15 ते 20 मिनिटांमध्ये याला छान उकळी येते आणि ही कढी आपली तयार होते। खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर वड्यांसाठी ना मी इथे जवळपास 15 ते 20 पालकाची पानं घेतलेली आहे। याला सुद्धा बारीक चिरून घ्यायचं। या वड्यांमध्ये पालक जेवढा जास्त असेल ना तेवढेच वडे छान कुरकुरीत तयार होतात, त्यामुळे पालक थोडासा जास्त घेतला तरी सुद्धा चालेल। तर दुसऱ्या बाजूला अगदी 5-5 मिनिटांनी कढीला छान ढवळून घ्यायचं। इथे मी थोड्या वेळाने कढीला छान चमच्याने ढवळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कढीला मस्त उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की कढी अजिबात फुटलेली नाही आहे। उकळी आल्यानंतर याला मी परत 2 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे। सर्वात शेवटी यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला सुद्धा छान एकत्र करून घ्यायचे। इथे मस्त चटपटीत अशी दह्याची कढी तयार झालेली आहे। आता आपण वडे बनवायला घेऊ।
तर 1 तासभर मी हे जी डाळ आहे उडदाची याला नितळण्यासाठी ठेवलेलं होतं. पूर्ण पाणी निघाल्यानंतर थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आणि ही डाळ वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून नंतर एकसारखं फिरवून ही डाळ आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे. आणि वाटताना यामध्ये थोडीशी अख्खी उडदाची डाळ राहिली ना तरी सुद्धा चालेल. तुम्ही इथे बघू शकता 1-2 डाळ राहिलेली आहे. ही वाटलेली डाळ तुम्ही बघू शकता मस्त घट्ट अशी वाटून तयार झालेली आहे. छान पेस्ट घट्ट तयार झालेली आहे. आता सर्व डाळ मी याच पद्धतीने वाटून घेतली. आता या वाटलेल्या डाळीमध्ये अगदी थोडेसे मी ओवा टाकलेला आहे. नंतर पाव छोटा चमचा यामध्ये जिरे टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, अगदी 2 ते 3 चिमूट यामध्ये हिंग टाकलेला आहे. पाव चमचा यामध्ये हळद टाकायची. नंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं होतं, तुम्हाला वडे किती तिखट हवेत ना त्यानुसार ते वाटण यामध्ये टाकायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जो आपण पालक चिरून घेतलेला होता तो संपूर्ण पालक यामध्ये टाकायचा आहे. कुठल्याही प्रकारचे वडे बनवत असताना त्यामध्ये मीठ आणि तिखट अगदी परफेक्ट प्रमाणात असेल ना, म्हणजे चवीनुसार असेल ना, तर ते वडे छान खमंग आणि चटपटीतच लागतात. त्यामुळे तिखट आणि मीठ अगदी परफेक्ट किंवा तुमच्या चवीनुसारच टाका. वडे आणखी खमंग होण्यासाठी यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे, पण इथे टाकायला मी विसरले. आता हे सर्व साहित्य छान डाळीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तर याला मी छान एकजीव करून घेतलेला आहे. लगेच आपण वडे बनवायला घेऊ. तर वडे बनवायच्या आधी ना हात स्वच्छ धुवून घ्यायचे. वडे थापायच्या आधी ना तळ हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि बोटाला सुद्धा पाणी लावून घ्यायचं. आणि तुम्हाला जे मोठ्या छोट्या आकाराचे वडे थापायचे आहेत तेवढं मिश्रण घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं याला गोल बनवून घ्यायचं आणि वडा थापून घ्यायचा. आणि हवं असेल ना तर जसं मी इथे मध्यभागी छिद्र पाडून घेतलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही त्याला होल सुद्धा पाडून घेऊ शकता. याच पद्धतीने आपल्याला हे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत किंवा थापून घ्यायचे आहेत. तर इथे मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. हे वडे तळण्यासाठी तेल मध्यम ते मोठ्या आचेवरती चांगलं गरम असायला हवं. एक एक करून वडे आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडूयात. आणि वडे जर बाहेरून छान कुरकुरीत हवे असणार तर मध्यम आचेवरती याला तळून घ्यायचं. पण मध्यम आचेवरती तळायला वेळ थोडा जास्त लागतो. म्हणजे एक बॅच तळायला किंवा एक घाणा तळायला 8 ते 10 मिनिट लागतात. तेच तुम्ही मध्यम ते मोठ्या आचेवरती सुद्धा याला तळून घेऊ शकता. मध्ये मध्ये म्हणजेच 1 ते 1.5 मिनिटांनी याला चमच्याने छान अलटपालट करून आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे वड्यांना छान तांबूस रंग आलेला आहे. याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि बाहेर काढताना यामधलं सर्व तेल नितळून घ्यायचं आहे. उरलेले सर्व वडे मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तर इथे मस्त चटपटीत अशी दह्याची कढी आणि खमंग कुरकुरीत असे अजिबात तेलकट न झालेले उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने वडे घरी नक्की करून बघा. आवाज तुम्ही सुरुवातीलाच ऐकलेला आहे. वडे खरंच बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतून नरम होतात आणि अजिबात हे वडे तेलकट होत नाहीत. तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल